श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. PLR थेरपीच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की आरोग्यविषयक समस्या असतील, नातेसंबंधविषयक अडचणी असतील किंवा आर्थिक अडथळे असतील, एवढंच काय तर आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये जर आपल्याला पुढे जाता येत नसेल तर त्या संदर्भात आपण PLRचा उपयोग करून घेऊ शकतो. अनेकदा आपल्या आयुष्यात अशा काही सवयी असतात किंवा असं काही वर्तन असतं की जे पूर्णतः आपल्याला स्वतःला अनाकलनीय असतं. या वर्तनाचा किंवा सवयींचा आपल्या भोवतालच्या लोकांना तर त्रास होतच असतो, परंतु तो आपल्याला सर्वाधिक मानसिक, शारीरिक, भावनिक अशा सगळ्या पातळ्यांवरती होत असतो. अडचण अशी असते की या समस्यांविषयी किंवा या सवयींविषयी आपण मोकळेपणाने सुद्धा बोलू शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 2 उदाहरणांच्या माध्यमातून अशाच अनाकलनीय वर्तनाविषयी किंवा समस्येविषयी PLRच्या माध्यमातून कशी उत्तरं मिळवता येऊ शकतात त्या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे. PLR ही प्रक्रिया 2 सेशनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिलं जे सेशन आहे ज्याच्यामध्ये प्री टॉक असं आपण त्याला म्हणतो, या सेशनमध्ये व्यक्तीची संपूर्ण व्यक्तिगत माहिती घेतली जाते. केस हिस्ट्रीमध्ये तिला असलेल्या समस्या, तिला होत असलेल्या गोष्टी खोलवर विचारल्या जातात. माझ्याकडे एक विवाहित स्त्री आली होती. तिचं ज्यावेळेला प्री टॉक चालू होतं त्यावेळेला तिनं एक अतिशय गमतीशीर गोष्ट मला सांगितली. तिचं असं म्हणणं होतं की झोपल्यानंतर कित्येकदा मला असं वाटतं की मी पडते आहे आणि माझा पाय जोरात हलतो. तिचं हे सांगणं फार सौम्यपणाचं होतं, पण मला मात्र पूर्ण कल्पना आली की शेजारी झोपलेल्या माणसाला हिचं जे पाय हलणं वाटतंय ते लाथेच्या स्वरूपामध्ये अनेकदा अनुभवायला आलेलं आहे. दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला ही व्यक्ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये उतरली, सद्गुरू कृपेनं तिला असा गतजन्म समोर आला, अनुभवायला मिळाला की ज्या गतजन्मामधल्या एका घटनेचा संबंध तिच्या आताच्या पाय हलवण्याशी थेटपणे होता. गतायुष्यामधला जो प्रसंग त्या स्त्रीनं पाहिला त्यामध्ये तिनं स्वतःला बर्फाच्छादित प्रदेशात एका उंच डोंगरावर कड्यावर अतिशय कडेला उभं असलेलं पाहिलं. यामध्ये ती खूप शांतपणे आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. मात्र काही क्षणात, काही कळायच्या आत तिचा पाय त्या बर्फावरून घसरला आणि ती खाली कोसळू लागली. कोसळत असताना तिनं जीवाचा आटापिटा करून पाय कुठे टेकतोय का, स्वतःला वाचवता येतंय का याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र दुर्दैवानं तो त्या जन्मातला तिचा शेवटचा क्षण होता. ती कोसळली आणि तिथेच गतप्राण झाली. या जन्मामध्ये तिला जे झोपेत आपण पडतोय असं सारखं वाटायचं आणि ती जे पाय हलवायची त्याचा थेट या गतजन्मातील स्मृतीशी संबंध होता. PLR सेशन झाल्यानंतर काही काळाने जेव्हा मी तिला विचारलं या सवयीच्या संदर्भात, तर तिनं मला हे सांगितलं की आता माझी या सवयीतून पूर्णतः मुक्तता झाली आहे. दुसरं जे उदाहरण आहे ते एका तरुण मुलीचं आहे. प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला केस हिस्ट्री घेत होतो त्यावेळेला लक्षात आलं की या मुलीच्या मनात प्रचंड पुरुषद्वेष भरलेला आहे. तिला पुरुषांचा प्रचंड राग येतो आहे आणि याची तिला जाणीवही आहे. होणाऱ्या मानसिक त्रासातून लवकरात लवकर मुक्तता व्हावी यासाठी ती माझ्याशी मोकळेपणाने बोलत होती. बोलत असताना एक लक्षात आलं की या आयुष्यात अशी कोणतीही घटना घडलेली नाही ज्यामुळे तिच्या मनात पुरुषांविषयी राग उत्पन्न व्हावा. दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला गतायुष्य समोर आलं त्यावेळेला या गोष्टीचं कारण ठळकपणे लक्षात आलं. गतजन्मामध्ये या मुलीनं स्वतःला जंगलामध्ये एका टोळीमध्ये सैन्यप्रमुखाच्या स्वरूपात स्वतःला पाहिलं. स्त्री असून देखील ती युद्ध कौशल्यामध्ये अतिशय निष्णात होती. विषयुक्त टोकदार बाण बनवणं हे तिचं कौशल्य होतं. तिच्या या कौशल्याच्या बळावरच ज्या राजाच्या पदरी ती राज्य करत होती त्याचा दबदबा चहूकडे पसरलेला होता. राजाला नामोहरम करायचं म्हणून शत्रू पक्षातल्या लोकांनी तिला घात करून पकडलं आणि दोरखंडाने बांधून तिला मोकळ्या मैदानात आणण्यात आलं. ज्यावेळेला तिला चहूबाजूंनी पुरुषांनी दोरांनी बांधून पकडलेलं होतं त्यावेळेला तिच्या मनाला प्रचंड यातना होत होत्या. आपण पकडलो गेलो आहोत याहीपेक्षा यातना दुसऱ्या गोष्टीची होती. कारण बघणारा प्रत्येक पुरुष तिच्याकडे
सैनिक म्हणून न पाहता तिच्या स्त्री देहाकडे पाहत होता आणि हे तिच्या लक्षात आलं होतं. अत्यंत राग उत्पन्न झालेल्या अवस्थेमध्ये या मुलीनं स्वतःच्याच हातामध्ये छुप्या पद्धतीनं लपवलेला विषयुक्त काटा स्वतःच्या शरीरात टोचून घेतला आणि ती गतप्राण झाली. मात्र मृत्यू होत असताना जी स्मृती तिनं पीक केली होती ती होती पुरुषद्वेषाची. सेशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या ज्या पुरुषांनी तिला बांधलेलं होतं त्या पुरुषांचे चेहरे तिनं या जन्मात ज्या ज्या लोकांनी तिला त्रास दिला त्यांच्या चेहऱ्यामध्ये परावर्तित झाले आणि जी स्मृतींची गाठ ती घेऊन आली होती ती गाठ सुटली. सेशनमधून बाहेर आल्यानंतर तिनं स्वतःला खूप हलकं वाटते, खूप मोकळं वाटते असं सांगितलं. आपल्यालाही जर असे काही अनाकलनीय प्रश्न असतील, अनाकलनीय सवयी असतील ज्याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत मात्र त्रास होतो आहे तर आपण मला संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण मला मेसेज करून भेटीची वेळ आणि तारीख निश्चित करू शकता. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.